चित्तव्रत प्रवृत्त एकवटून मला भाषण करून श्री गणेशाची तपश्चर्या केली आणि त्या तपश्चर्याच्या बळावरतीच अमृतत्वाचं वरदान प्राप्त केलं या अंतःसुरानं. दैत्य गुरु शुक्राचार्यांच्या उपदेशानुसार पुढील मार्ग मला असेल संकोचपणानेच सुरुवात करू. साक्षात मृत्यूलाही स्वतःच्या अधीन करून या अंतःसुरानं अमरत्व प्राप्त केले. अमरत्व नारायण नारायण. हे अंतासुरा काय ऐकतोय मी? श्री गणेशाला प्रसन्न करून त्यांच्याकडून अमरपणाचा वर प्राप्त केला. तीन ताल सप्तपाताळ भ्रमण करणारा कळीचे कळसूत्रीतून आले नारायण. तरी मला शंका होतीच. मला मिळालेलं वरदान ऐकून तुमचे पाय आमच्या भेटीला नक्कीच वळणार. बोल बोल नारदा बोल. कसं काय येणं केलं त्या अंतःसुराच्या दरबारी? नारायण नारायण. हे अंतासुरा मी तर तुला योग्य ते मार्गदर्शन करायला. नारदा तुम्ही आणि मला मार्गदर्शन करणार आणि ते कोणते? अरे अंतासुरा तू तर अमरपणाचा वर प्राप्त केला. तर मी काय सांगतो ते नीट आहे. तुला हे सारे त्रैलोक्य जिंकायचे आहे. देवराज इंद्र रंभेच्या नृत्य गायनामध्ये दंग झाला आहे. तिथे जाऊन त्यांच्या रंगाचा बेरंग कर आणि त्यांची अमरावती तू खुशी करून घे. नारायण नारायण. निसंकोचपणे नारदा तुमच्याकडून आम्हाला अशा उपदेशाचे हे बाण मिळतील याची मुळीच कल्पना नव्हती आम्हाला.
तरीही नारदा आपल्या बोलण्यानुसार असाच अमरावतीवर स्वारी करून त्या देवेंद्राच्या दरबारी चालणाऱ्या रंभेच्या नाच गाण्याचा वेरांग करून तिथं या अहंत सुराची दत्ता प्रस्थापित केला. नारदा बघस तू श्री गणेशाच्या वराची प्रचिती माझ्या पृथ्वी आणि पाताळ जिंकून